ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास. नाणेफेक दोन संघामधून झाली. नाणेफेकीचा कॉल लागतो कारवीर संघाच्या बाजूने प्रथम स्वीकारलं जातं. क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं जातं गावदी स्पोर्ट्स पाये या संघाला फलंदाजी. उमेश मुकादम विवेक यांचा संघ आपण पाहतोय तालुका क्रिकेटमधून. खेळाडू कक्षामध्ये पाणी देखील घेऊन जायचं ऑर्गनाइज कमिटी. पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामना सुरू होण्याचं. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकात होते गोलंदाज परशु. तर सलामी जोडी जयेश आणि हेमंत. पहिला चेंडू पेस करता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श देखील आपण पाहिलं होता. चेंडू जातो डीप नॉनस्टॉपला. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते एक धाव. या एक धाब्याने फलंदाज जयेश आपला वैयक्तिक अकाउंट ओपन करतो. संघाचा देखील श्री गणेश होतोय. धावसंख्या होती बिनबाद 1. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज परशु. आता मात्र स्ट्राईक रोटेट करायची संधी आहे बॅटल अँड बॅट्समन हेमंत याला. या ठिकाणी मात्र चेंडू थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॉईंट शॉर्ट पॉईंटला जातोय. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते एक धाव. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. चेंडू थोडंसं स्क्वेअर केलं होतं. शॉर्ट पॉईंटला जाणारा चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातो. मिळते एक धाव. या एक धावने हेमंत देखील आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती ती बिनबाद 2. षटक क्रमांक दुसरं. यानंतर चौथा हिरवा मानकुली बी विपक्ष वीर तानाजी दापोडे. अतिशय चांगला चेंडू खोलवर चेंडू एक सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील चांगला आपण पाहिला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव केला मात्र फलंदाज धावबाद होतोय. हेमंत याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन भरत येतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पशु. मिस टाइम फटका आहे. बेल जज कॅच महत्वाचा झेल देखील कलेक्ट केला जातो. पहिला दुसरा फलंदाज बाद होतोय. जयेश याची देखील खेळी संपुष्टात आहे. नेक्स्ट बॅट्समन योगेश येतोय. बॅट्समन भरत. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय 2-3 या धावा धावफलकावर आहेत.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू मात्र जातो एस्ट्यांच्या मागे. एसटी रिक्षाला देखील तो चेंडू गॅदर करता आला नव्हता. एक धाव घेण्याची संधी देखील प्राप्त होते. फलंदाजाला या एक धावणी संघात धावसंख्या 4 वर पोहोचते. तालुका क्रिकेटचा मित्र आपण जर विचार केला सध्या रँकिंग नंबर 1चा संघ आपण आउटफील्डमधून पाहतोय. जय बजरंग कारिवली, साईनाथ स्मृती कारिवली. बघा या ठिकाणी जेवणाला देखील आपण सुरुवात केलेली आहे. स्वादिष्ट आणि रुचकर पद्धतीचं जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्व संघांना सूचना नसून विनंती, आपण या ठिकाणी जेवण करायचं आहे. चला पुढील सामना मानकुली विपक्ष दापोडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चौथा हिरवा मानकुली बी विपक्ष वीर तानाजी दापोडे. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंतीशाल चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण देखील नाणेफीसाठी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडसा बॅकवर्ड आपण पाहतोय संघ गावदी स्पोर्ट्स पाय. धावसंख्येने फक्त आणि फक्त 4. महत्वाचे 2 फलंदाज हे तंबूच्या आश्रय. हॅलो, गोलंदाज संदीप येतोय. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न बघूया. अगदी मैदानामधून मात्र फलंदाज मला वाटतं या ठिकाणी बाद झालेला आहे. नेक्स्ट न्यू बॅट्समन विवेक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तो मार्ग पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. न्यू बॅट्समन विवेक ज्याच्या बॅटमधून नेहमीच आपण एक आक्रमक खेळ पाहतोय. चेंडूला फोर्स करण्याचा प्रयत्न. ऑनट्रीचा अतिशय चांगला फटका देखील विवेकच्या बॅटमधून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण केले जातात. विवेक देखील आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय 2 धावांनी. या दोन्ही संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते. चला कारवीर संघाचा कॅप्टन प्लीज आपण थोडंसं बेल कमी घ्या.
मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून माजी सरपंच ग्रामपंचायत काटई चिंतामण घरत यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं. खास करून कारवीर संघाला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद चिंतामण घरत. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पहिल्यांदाच या ठिकाणी बाद आहे. नेक्स्ट नो बॅट्समन प्रवीण येतोय. चला प्लीज दोन्ही संघ आपण वेलीच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. चला वीर तानाजी दापोडे विपक्ष चौथा हिरवा मानकुली बी, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्ड मधून आपण पाहिलं. लास्ट जवाब क्षेत्ररक्षण. एकच धाव एक धावणी संघात धावसंख्या एकने पुढे सकते, धावसंख्या होते ती 8. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र निश्चितच खराब फेक झाली होती. बिमार फेक, पंचांकडून नो बॉलचा देखील इशारा येतोय. अतिशय खराब चेंडूची फेक झाली होती. 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी गृहीत धरल्या जातील. हा चेंडू देखील फ्री ठेसेल आणि बिमार फेक हे निश्चितच फलंदाज कुठेतरी जखमी करण्याच्या उद्देशाने फेकलेला चेंडू असतोय. पंच पनिश म्हणून त्या ठिकाणी चेंडूला नो बॉलचा इशारा करतात. हा चेंडू देखील फ्री ठेसेल. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, मात्र झेल उत्तम कलेक्ट केला होता, मात्र चेंडू फ्री हिट होता. एकच धाव. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. विवेकच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण पाहतो. 1 बॉल एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जाता, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एक धावणी सगळ्या धावसंख्या पुढे सकते, धावसंख्या होते ती 12. षटक क्रमांक दुसरा संपता 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडीशी संत सुरुवात आहे, निगडी सुरुवात आहे, पण साजेची कामगिरी धावफलकावर दिसत नाहीये. 12 चेंडूमधून फक्त आतापर्यंत 12 धावा धावफलकावर. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. येणारे 7 चेंडू आणि बघूया येणाऱ्या 7 चेंडूमधून हा संघ अजूनपर्यंत कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल.
हॅलो. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते दापोडा विपक्ष मानकोली. पुढील सामना थोडासा मिस टाइम फटका आहे. आउट ऑफ इनसाईडचा फटका आपण जोगेरीच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. या 2 दिवसांच्या धावसंख्या दोन्ही पुरस्कृत धावसंख्या होती ती 14 षटक क्रमांक 3 शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या ती 14. अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर सॉन्ड्राईजचा फटका देखील पाहतो. चेंडू मिडॉपला येतोय. आउटफील्डमधून मात्र जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र सहज गती एक धाव काढण्याची संधी. एका धावेने संघात धावसंख्या 15वर पोहोचते. षटक क्रमांक शेवटचा आहे गोलंदाज सोजेनेच्या माध्यमातून. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सोजन. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बॅटमधून हा बिग ब्लास्ट काल लाज जवाब फटका होता. तरी चांगला आव्हान असेल. गोलंदाज सोजन. चिंचेच्या झाडाखाली ऑटो रिक्षा आहे. त्या ऑटो रिक्षावाल्याला विनंती असेल आपण थोडंसं आपल्या गाडीचा अँगल चेंज करा. फुलेंचा चेंडू ऑन साईडचा फटका. एक धाव कंप्लीट मात्र खराब क्षेत्ररक्षण. बॅकिंग मात्र उत्तम पाहतोय. 3 धावा कंप्लीट. चिंचेखाली रिक्षा आहे ऑटो रिक्षा आहे. त्या रिक्षाचं थोडंसं अँगल चेंज करा प्लीज. विवेकाच्या बॅटमधून देखील फटका आपण पाहतोय. बेल जेट कॅच उत्तम झेल दिली कलेक्ट केला जातो. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या स्थिर आहे 24. चला दापोडे संघाचा कॅप्टन आपण देखील याचा आहे. वीर ताणी दापोडे संघाचा संगणक आणि त्याचबरोबर चौटाई व मानकुल बी संघाचा संगणक आपण देखील टॉससाठी यायचं आहे. रिक्षा चालकाला एक विनंतीशील बघा आपला अँगल चेंज करायचा गाडीचा किंवा आपली गाडी नेऊन पार्किंग झोनमध्ये आपण रवाना करा प्लीज. समोरची जी रिक्षा आमच्या चिंचेच्या झाडाखाली जी रिक्षा आहे त्या रिक्षा चालकाला विनंती असेल त्या गाडीचा थोडासा अँगल आपण चेंज करा. धन्यवाद धन्यवाद. बरा झाला तिचा जुकार खेचला.
नेक्स्ट टाइम फटका आहे चुनावामध्ये शत्रक्षक मात्र जेच करू शकला नाही तो जेल. दोन धावा कंप्लीट आहे. तिसरी धावेसाठी मध्ये फलंदाज बाद आहे. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26 आणि विजयाचं लक्ष असेल ते 27 धावांचं. चला दोन्ही संघ पुढील चला. गोरा गोरा सत्तावीस धावांचं. चला पुढील ज्या दोन संघांना आम्ही आमंत्रित करतो त्या दोन्ही संघाच्या संघटक आपण प्लीज वेल कमी घ्या. लगेच आपण यायचं आहे यांच्याकडे पंचांकडे दे. पंचांना योगीन काय आज पार्टी आहे संध्याकाळी. सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला वीर तानाजी दापोडे संघाचा कॅप्टन नरहरीजी आपण लगेच यायचं आहे. आज मित्र जय बजरंग कारिवली साईनाथ स्मृती असं देखील त्या संघाचं आज नामकरण झालेले आहे. आणि त्या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू संघ नायक जोगेन पाटील यांचे सुपुत्र क्रियांश यांचाच वाढदिवस आहे. क्रियांश तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असेल. आमची ऑर्गनायझेशन कमिटी असेल, आमचा समालोचक कक्ष असेल, आमचे गुणलेखक असतील, आमचे पंच असतील, या सर्वांच्या वतीनं तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई जगदंबा तुला उदंड आयुष्य देवो हीच आई जगदंबेच्या पुढे प्रार्थना केली जाणार आहे. आज क्रियांश यांचा वाढदिवस आहे. जोगेनींचे सुपुत्र आणि निश्चितच संध्याकाळी मला वाटतं त्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन देखील केलं जाणार आहे आणि आम्हाला देखील त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेले. तर चला जाऊया व्यासपीठावर. मंचावर आपण काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतोय माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलास घनश्यामजी भोईर आणि संघटनेचे सन्मान्य खजिनदार आहेत. तर त्यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान आज या ठिकाणी केलं जाणार आहे. वेलकम जेकेजी आणि माजी सदस्य ग्रामपंचायत मानकुली चंद्रकांतजी केने तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. सन्मान्य अतिथींचं मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होते. या मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं कुमार डॉक्टर हितेश पाटील यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम आनंद भाऊ तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वीर तानाजी दापोडे आणि पूर्णा शाळा समिती मला वाटतं ते सन्माननीय अध्यक्ष देखील आहेत
डॉक्टर हितेश पाटील तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. पूर्णा गणेशजी चला नाणेफेक आपण करून घेऊया. घनश्यामची भोईर आपण यायचं. विशाल भाऊया. हॅलो. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन्ही संघामधून नाणेफेक केली जाते. घनश्यामजी भोईर 3 षटकांचा निर्धारित सामना आहे. विशाल मात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. तर एका बाजूला सचिन स्पोर्ट्स असा लोगो आहे तर दुसऱ्या बाजूला सरपंच चषक. अगेन्स्ट पडतोय सरपंच. नाणेफेक जिंकतोय दापोडा संघ. आनंद काय निर्णय देशील? आमचा क्षेत्र झाला. धन्यवाद. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. धन्यवाद. मोहनदादा भोईर गंगामाता क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ते परशु याची विकेट गावदेवी स्पोर्ट पाये संघानं मिळवलेली आहे. अगदी बॅटनी तिन्ही स्टंप हे झोपवलेले आहेत परशु यांनी. आणि आपली हिट विकेट निश्चितच गेलेली आहे. मोठा धक्का असेल कारिवली संघासाठी. डीजे झाली ती 6. 1 बाद 6. आज परशु अगदी दुर्दैवरीत्या
बाद झालेले आहेत. हिट विकेट 3 चेंडूंचा सामना केला, खातं देखील खोलता आलेलं नाहीये. बघूया परशियाची विकेट मिळवल्यानंतर किती फायदा उचलत आहेत गावदेवी स्पोर्ट पाये संघाचे खेळाडू. आणि इथे निर्धाव आणि इथे पहिल्या षटकाची समाप्ती 1-6 म्हणजे 6 मध्ये 6 बनवल्या आणि 12 मध्ये अजूनही 21 ची गरज. म्हणजे इथे जी धावांची गती आहे ती अगदी वाढलेली आहे. बघूया यानंतर पुढील सामना आहे वीर तानाजी दापोडे आणि चौठाईरवा मानकोली बी दुसऱ्या फेरीचा सामना आहे. आणि मैदानातून सध्या दुसरा फेरीचा आपण पहिला सामना पाहतोय. गावदेवी स्पोर्ट पाये आणि जय बजरंग कारिवली यानंतर दुसरा सामना दुसऱ्या फेरीचा वीर तानाजी दापोडे नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. तर फलंदाजीसाठी चौठाईरवा मानकुली बी या संघाला आमंत्रित करतोय. गोलंदाजीतील विवेक देवलीकर सांघिक दुसरे षटक घेऊन मार्गस्थ झालेले आहेत. फलंदाज मिलिंद आणि निश्चितच आनंदजी पाटील वीर तानाजी दापोडे संघाचे सर्वे सर्व आहेत आणि संघाचे करता धरता फुलटॉस चेंडू दिनेश धुमाल एक्स्ट्रा कव्हरवर आहेत. 1 धाव अगदी वेगाने कंप्लीट केलेले. धावसंख्या 1 ने वाढून झाले ती 7. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. संघनायक जोगेन पाटील बघूया एक चौकार आलेले जोगेन पाटीलच्या बॅट मधून. या इथे फटका केले चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षकाकडून चुकीला माफी नाहीये. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे फेकी खराब. त्याचा पुरेपूर फायदा उचललेले चित्त्याच्या चपलाईने 3 धावा धावून पूर्ण केली आहेत जोगेन आणि मिलिंद यांनी आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 1-10 वर. अजूनही 10 चेंडू आणि 17 धावांची गरज. सामन्याची उलटी गिनती सुरू झालेली आहे. मैदानामध्ये अगदी चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जय बजरंग कारिवली आणि गावदेवी स्पोर्ट पाये 10-17चं इक्वेशन. आणि ते फलंदाज लेग V4 OUT आउट. अगदी मिडल स्ट्रीक वर बरोबर मिलिंद याला पकडलं होतं. अतिशय चांगला चेंडू विकेट टू विकेट.
आणि धावसंख्या पोचली ती 16वर. अजूनही 7 चेंडू आणि 11चं समीकरण बघा. या चेंडूवर जर निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर काही धावा वाचवता आल्या असत्या, मात्र ते निश्चितच त्या क्षेत्ररक्षकाला मान्य नव्हत्या. क्रिकेटमध्ये मित्रांनो निश्चितच एक एक चूक ही खूप महागात पडते. क्रिकेटला निश्चितीचा खेळ का म्हटला जातोय? क्रिकेटमध्ये जेव्हा 11 खेळाडू मैदानामध्ये उतरतात ना, त्या 11 खेळाडूंनी जर 100% देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्या संघाला कुठलाही संघ पराभूत करू शकणार नाहीये. मात्र चुका होतात. 40+ क्रिकेट आहे, चुका तर होणारच आणि चुकामधून आपल्याला पुढील सामन्यासाठी त्या सुधारण्याचा प्रयत्न देखील करावा लागतो. 7 चेंडू 11 धावांची गरज. 11 मध्ये 16 बनवल्यात आणि येणाऱ्या 7 मध्ये अजूनही 11 बनवायचे आहेत. यष्टीरक्षक अगदी इस्टर्न पासून जवळ विवेक देवलीकर आणि इथे फलंदाज लेग बिफोर अगदी विकेट टू विकेट. बघा दोन्ही फलंदाजांना विवेक देवलीकर यांनी लेग बायच्या स्वरूपात बाद करून तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. आपण रिप्ले मध्ये अगदी अगदी मोक्याच्या क्षणी हा विकेट इथे आलेला आहे गावदेवी स्पोर्ट पाये संघाला. कशी नाचे
प्रवीणाचं कौतुक करेन की ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावलेले आहे तशी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. अप्रतिम खेळ. डीजे संदीप नाईक याच्या बॅटमधून येतोय षटकार. चेंडूची फेकी करायची. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. बघा अगदी संघाला जेव्हा षटकाराची गरज होती तेव्हा षटकार मात्र संदीप नाईक याच्या बॅटमधून आलेले आहे. निश्चितच मित्रांनो संदीप पाटील, संदीप नाईक, परशु यांना भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये का एवढा मोठा नाव दिला जातो याचं उत्तम उदाहरण आहे. अगदी संघ संकटात असताना 4-11ची आवश्यकता असताना मात्र तिसऱ्या चेंडूवर अगदी चौथ्या चेंडूवर अगदी षटकार खेचलेले. बघा आपले पूर्णा संघाचे सर्व रेग्युलर संघ खेळाडूंना विनंती असेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा. खरोखर ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांनी सचिन स्पोर्ट पूर्णा 40+ संघाच्या अगदी खांद्याला खांदा लावून या स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्य केलेले आहे. आणि मी पूर्णा संघाच्या संपूर्ण रेग्युलर संघाचं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. जेव्हा या मैदानामध्ये 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बघूया 2 चेंडू 5 धावा. प्रवीण ओव्हर द विकेट. या इथे फुलटॉस आहे. बघूया 1 धाव कंप्लीट केले. विवेक देवलीकर चेंडूच्या समोर थोडीशी मिसफील, त्याचा पुरेपूर फायदा आणि अगदी स्ट्राईक चौथावर राखून ठेवलेली आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. बघूया 3 धावा पूर्ण. चौकार, षटकार, डॉट की विकेट. चेसिंग कंपल्सरी आहे. स्पर्धेची नियमावली आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. निश्चितच नाही, अगदी बरोबर आहे. बघूया 1 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र दबाव असेल गोलंदाजावर, दबाव असेल फलंदाजावर आणि दबाव असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंवर. 1 चेंडू 3 धावा. दबाव असेल यष्टीरक्षकावर देखील, कारण की शेवटचा चेंडू जर कदाचित हातातून गेला तर चौकार देखील येऊ शकेल. 1 चेंडू 3 धावा. अतिशय चांगला सामना. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून संपूर्ण या गंगामाता क्रीडानगरमध्ये उपस्थित प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना. 1 चेंडू 3 मिस टाइम आहे. बघूया गोलंदाज चेंडूच्या खाली आणि इथे बघूया काय घडलंय. आणि इथे झेल सुटला होता. 2 धावा कंप्लीट केल्या होत्या. चेसिंग कंपल्सरी आहे. क्रिकेटमध्ये एका धावेला, इलेक्शनमध्ये उमेदवाराला एका मताला आणि परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला एका गुणाला किती किंमत आहे मित्रांनो. इथे सामना
विजयी झालेले आहे तो गावदेवी स्पोर्ट पाये संघ. निश्चितच मित्रांनो हरलात पण आपण वाघासारखे लढलात असं म्हणायला हरकत नाहीये. हार्ड लक. जय बजरंग कारिवली. बेस्ट ऑफ लक गावदेवी स्पोर्ट पाये. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्या खेळाडूंनी 6 मध्ये 11 धावा डिपेंड केल्या आणि फलंदाजी करताना 5 चेंडूमध्ये 1 षटकारासह 13 धावा केल्या तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर प्रवीण. आपण यायचंय